गेल्या काही दिवसात महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड उलथापालथ झाली आहे। तब्बल 2 दशकांनी 2 ठाकरे बंधू मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरून एकत्र आलेले आपण पाहिलं। तसं बघायला गेलं तर दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र येत मराठी अस्मितेचा मुद्दा घेऊन महायुती सरकारला आव्हान दिलंय आणि याच पार्श्वभूमीवर महायुतीने ठाकरे बंधूंना टक्कर देण्यासाठी एक मास्टर प्लॅन तयार केलाय। होय, त्यामुळे येत्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने हा प्लॅन कसा आहे, त्याचबरोबर महायुतीतर्फे कोणत्या रणनीती आखल्या जात आहेत आणि याचा महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होऊ शकतो याबद्दल मी सांगते। तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राइब बटनवर लगेचच क्लिक करा आणि महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। थेट मुद्द्यावरच येऊयात। ठाकरे बंधूंनी ऐन महापालिका निवडणुकांपूर्वी मराठीच्या मुद्द्यांवरून एकत्र येत महायुतीचं टेन्शन वाढवलंय म्हणायला हरकत नाही, कारण शिवसेनेत पडलेल्या उभ्या फुटीमुळे भाजपचे महानगरपालिका निवडणूक जिंकण्याचा मार्ग सोपा झाला होता। मात्र आता ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीमुळे महायुतीचं टेन्शन वाढलंय। त्यामुळे यावेळेस एक संध शिवसेनेचा बालेकिल्ला असलेली मुंबई महानगरपालिका निवडणूक जिंकण्यासाठी भाजपकडून गेल्या काही दिवसांपासून जोरदार तयारी सुरू आहे। मात्र येत्या काळात ठाकरे बंधू राजकीय दृष्ट्या एकत्र आले तर मात्र महायुतीची अडचण होणार आहे। मुंबई पालिका निवडणुकीत मराठी अमराठी असं मतांचं ध्रुवीकरण होण्याची शक्यता आहे। त्यामुळे येत्या काळात ठाकरे बंधूंना धक्का देणारा महायुतीने मास्टर प्लॅन तयार केला असून भाजप, शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस या 3 पक्षांचं मिशन ठरलंय। मुंबई महापालिकेची निवडणूक जिंकण्यासाठी महायुतीने देखील आता कंबर कसली आहे। त्यामुळेच ठाकरेंना शह देण्यासाठी महायुतीकडून मिशन महापौरची घोषणा करण्यात आली आहे। त्याची तयारी देखील जोरदार सुरू आहे। या मिशन महापौर अंतर्गत मुंबईतील विविध समुदायाची टक्केवारीनुसार महायुतीच्या निवडणुकीचा फॉर्म्युला ठरणार असल्याची शक्यता आहे। तसं बघायला गेलं तर मुंबई महापालिका निवडणुकीत मराठी अमराठी असे मतांचं ध्रुवीकरण होण्याची शक्यता आहे। त्यामुळेच पुढच्या आठवड्यापासून महायुती उमेदवारांसाठी सर्वे करणार असल्याची माहिती समोर आली आहे। यात महायुतीच्या नेत्यांकडे मोठ्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत। त्या म्हणजे भाजपकडे अमराठी मतांची जबाबदारी असल्याची माहिती आहे, तर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडे मराठी मतं वळवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे। त्याचबरोबर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे बहुजन मतांची जबाबदारी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तुम्हाला माहित असावं म्हणून सांगते, ठाकरे बंधूंनी एकत्र आल्यानंतर मराठी अस्मितेचा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित करत राज्य सरकारला काही सवाल केलेत। त्यामुळे मराठी आणि अमराठी असा मुद्दा पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तापण्याची शक्यता आहे। मुंबईत मराठी माणसांची संख्या कमी झाली आहे, तर अमराठी माणसांची संख्या गेल्या काही दिवसात वाढली असल्याचा आरोप केला जातोय। त्यामुळे भाषेच्या मुद्द्यावरच पालिका निवडणुका लढवल्या जाणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही। सरकारनामा या प्रसार माध्यमाने दिलेल्या माहितीनुसार मुंबईत 32% मराठी माणसं आहेत, 14% मुस्लिमांची लोकसंख्या आहे, इतर अमराठींची संख्या ही 54% आहे। गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेचा झेंडा होता। दरम्यान भाजपला शिवसेनेकडील मुंबई महानगरपालिकेवरची सत्ता काबीज करायची, त्यामुळे महायुतीकडून मुंबई पालिकेसाठी मिशन महापौर राबवण्यात येत आहे। शेवटी काय, ठाकरे बंधूंची एकजूट आणि महायुतीचा मास्टर प्लॅन यामुळे मुंबई महानगरपालिका निवडणूक ही एक चुरशीची लढत ठरणार आहे। ठाकरे बंधूंनी मराठी माणसाचा मुद्दा घेऊन जोरदार शक्ती प्रदर्शन केले, तर महायुतीने तिन्ही पक्षांच्या एकत्रित ताकदीने त्याला प्रत्युत्तर देण्याची तयारी केली आहे। त्यामुळे एक लक्षात घ्या, याचा परिणाम फक्त मुंबईपुरता मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय समीकरणावर होऊ शकतो। त्यामुळे ही राजकीय लढत पुढे काय आकार घेते हे बघणं आता महत्त्वाचं ठरेल। तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला।